की स्त्री आपल्याला आजच्या घडीला विज्ञान युग आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग आहे. या युगामध्ये आम्हाला आमच्या घरातल्या महिलेला देवत्व देऊन उपयोग नाही, तिला सन्मान मिळाला पाहिजे. ती जे काही काम करते त्या कामाचं तिचं चीज झालं पाहिजे, तिला आपल्याबरोबर समान दर्जा दिला पाहिजे, तिला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि मग तिला ग्रॅटिट्यूड कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे हा नवरात्रीचा उत्सव आहे असं मला वाटतं. कारण स्त्री आईच्या रूपात आहे, आजीच्या रूपात आहे, बहिणीच्या रूपात आहे, बहिणीच्या रूपात आहे, सौभाग्यवतीच्या रूपात, पत्नी सौभाग्यवती रूपात आहे, मैत्रिणी असेल, म्हणजे असे अनेक रूप बहीण आहे. घरामध्ये ही स्त्री अनेक भूमिका पार पडत असते आणि कुटुंबासाठी तिचं अनमोल योगदान आहे. तर तिने जे काही योगदान दिलेलं आहे त्याच्यात कृतज्ञता म्हणून हा एक अध्यात्माला टच की ह्या ईश्वर शक्तीचा, ह्या शक्तीचा कुठेतरी आपण एक कृतज्ञता सोहळा निर्माण करूया. म्हणून आपल्यामध्ये जे आहे म्हणजे तुम्ही मी कोणी असू दे, त्या प्रत्येकाच्या मध्ये देवत्व पण असतं आणि दानवत्व पण असतं. पण एक आहे ना सर याच्यामध्ये, आता तुम्ही हे मला नवरात्र उत्सव म्हणजे काय किंवा त्याचं थोडक्यात स्वरूप सांगितलं बरोबर. आता माझा प्रश्न असा आहे की नवरात्र म्हणल्यानंतर प्रथा, परंपरा, संस्कृती या सगळ्यांचा मिलाप आहे. या बरोबर आहे. जसं की तुम्ही 9 दिवस उपवास करता, त्याच्यात 9 दिवस तुम्ही पायात चप्पल नाही घालत, 9 दिवस माणूस अपशब्द सुद्धा काढत नाही. हे जरा सगळं सांगा मला, चप्पल पासून सुरुवात करा. नवरात्रीचा उत्सव जर म्हणला असेल तर आपल्यामध्ये चांगले गुण पण आहेत बरोबर आणि काही वाईट गुण पण आहेत. हो, जसं की ह्या चांगल्या गुणाचं बीजरोपण करणं हे करत असताना तुम्हाला तुमच्यातलं कुठे वाईट गुण थांबवलं पाहिजे. ते वाईट गुण कुठे तुम्हाला कमी करणं करायची गरज आहे. म्हणजे